नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीतर्फे आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे माझे गाव व परिसर. पूर्वी शेताच्या बांधावर झाडं असायची, बोरी असायची, बाबळी असायच्यात किंवा आणखीन बरीच काही झाडे असायची आणि त्यावेळी ते शेतीचे अवजारं वगैरे किंवा त्या म्हणजे इतर कामासाठी त्याचा वापर होत असे. कालांतराने बांध कमी होत गेलेत आणि झाडं जशी कमी होत गेली तशी लागवड मात्र काही झाली नाही. पूर्वी ज्या वेळेस झाडं होती तर त्यापासून जी काही प्रॉडक्ट होती त्याला मागणी नव्हती आणि आता मागणी आहे पण ती वृक्ष संपदा नष्ट होत चाललेली आहे. उदाहरणार्थ बाबळीच्या शेंगा. बाबळीची साल पूर्वी दंतमंजनामध्ये वापरली जायची आणि बाबळीच्या शेंगा त्याचा वापर कमी होता, कारण पूर्वी आजार नव्हते किंवा आजार कमी होते, ते डॉक्टर्स नव्हते किंवा बऱ्याच गोष्टी होत्या आणि शक्यतो घरगुती उपायांवर त्यावेळेस भर दिला जायचा. पण आता हे घरगुती उपाय जे आहेत ते जसं म्हणजे नोकरीच्या निमित्ताने वगैरे जे म्हणजे बदल होत गेलेत. कुटुंब व्यवस्था, पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था होती, ही कुटुंब व्यवस्था आता कमी होत गेली. सगळे विभक्त राहायला लागले. त्याच्यामुळे घरातली जी वयस्कर मंडळी होती त्यांच्याजवळ हे जे ज्ञान होतं ते हळूहळू लोप पावत चाललेलं आहे. पूर्वी आजीबाईचा बटवा वगैरे असायचा किंवा कुठेतरी घरामध्ये सर्दी पडसं झालं तर कुठेतरी सुंठ वगैरे उगवून कपाळाला लावली जायची किंवा वेखंड कपाळाला उघडून लावलं जायचं वगैरे. पण आता सर्दी किंवा पडसं झालं तर डायरेक्ट दुकाना ह्याच्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन आपण गोळ्या घेतो. तर आता माझं जे गाव आहे समजा त्या परिसरामध्ये मी अशी काही जर कधी झाडं लावली की ज्याच्यापासून काहीतरी एक आर्थिक स्रोत म्हणजे आर्थिक म्हणजे फायदा होईल, तर त्या दृष्टिकोनातनं समजा सगळ्या गावांनी मिळून ठरवलं आणि त्यामध्ये जर कधी ह्या खालील पद्धतीची जर कधी इथं झाडं लावली तर त्याला भविष्यात पोटेन्शियल चांगलं आहे. आता आपण तिथून एक झाडांची लिस्ट आणि एक अंदाज हे केलेला आहे. या पर त्यांच्या परिसरामध्ये त्यांना आणखीन काही बदल करून हवे असतील तर त्यांना येतील. त्यांची गायरानं आहेत किंवा आणखीन प्रत्येकाचे काही बांध आहेत, काही गावातले रस्ते आहेत, कुठे आणखीन गावातले रस्ते प्रत्येकाला सावली पाहिजे असते, पण मग MSCBच्या वायर्स आहेत. पण मग यांना कुठे डिस्टर्ब न होता जर कधी ही लागवड जर कधी झाली तर त्याचे दोन फायदे होतात. एक तर बायोडायव्हर्सिटी निर्माण होते, तर थोडासा हवेमध्ये गारवा, साधारण वातावरण जरा चांगलं राहतं आणि भविष्यामध्ये आता जसं आता पाण्याच्या बाटल्या जसं आपण विकत घेतोय तशा भविष्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घ्यावे लागतील असंही आता वाटायला लागलेलं आहे. तापमान इतकं वाढत चाललेलं आहे की वॉटर टेबलही खाली चाललं आहे. या सगळ्या ज्या आहेत त्यामुळे ह्या अशा जर कधी झाडांची लागवड झाली तर बायोडायव्हर्सिटी निर्माण होईल, गावाचं वातावरण चांगलं राहील, वातावरण शुद्ध राहील आणि यापासून एक उत्पन्नाचं साधन उभं राहील. आणि जसं आता हे म्हणजे पूर्वी चुलीवरून म्हणजे गॅस, आता चुलीवरून गॅसवर आलेत, आता पुन्हा चुलीचं जेवण शोधतोय, तशी ही काही झाडं आहेत. आता उदाहरणार्थ तेंदू पत्ता ज्याला म्हटलं जातं की बिडीची पानं वगैरे जे आहेत त्याचं जे फळ आहे हे इडेबल आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. भविष्यामध्ये ह्याची मागणी वाढणार आहे, कारण हे देशी फळ आहे, याला कुठलं केमिकल वगैरेचे स्प्रे नसतात, फळही चांगल्या प्रमाणात येतात आणि हे उत्पन्नासाठी सुद्धा चांगलं आहे. त्याच्या बिया आहेत, त्या बियापासूनही तेल निघतं वगैरे वगैरे. दुसरा प्रकार आहे, त्यातलाच दुसरा प्रकार आहे टेंभुर्णी. याचंही फळ खाल्लं जातं, इडेबल फळ आहे आणि हे नॅचरल असल्यामुळे जसं आपण काही झाडांना केमिकल्स वगैरेचे स्प्रे करतो, या झाडांना स्प्रेची गरज पडत नाही, त्यापासून त्यांना एक उत्पन्नाचं साधन आहे. तिसरं नीम हा वातावरण शुद्धतेसाठी चांगला आहे आणि निंबोळी जे आहे त्याला मार्केट चांगलं आहे. साधारण आजच्या तारखेत 20 रुपयाच्या आसपास किलोला, वाळलेल्या किलो ह्याला निंबोळीला दर आहे. त्यामुळे याचंही मार्केट चांगलं आहे. याच्यापासून तेल निघतं, त्याला एक्सपोर्टला एक पोटेन्शियल हे चांगलं आहे. नंतर करंज, नीम आणि करंज हे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइडमध्ये वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी आहेत. आणखीनही बऱ्याच काही आहेत.
पण करंजचं तेल सुद्धा फार्मामध्ये वापरलं जातं आणि त्यालाही मागणी चांगली आहे. कुसुमच्या बियापासूनही तेल निघतं, कुसुमपासून लाख मिळते. हां, आणि ही लाख वर्षातनं 2 वेळा मिळते आणि कुसुमची लाख ही सर्वोत्कृष्ट धरली जाते. पुढचा व्हिडिओ आपण कुसुमच्या प्लांटेशनवरही घेतो आहोत. पण कुसुमची लाख ही इडेबल सुद्धा करू शकते, ज्याच्याकडून चॉकलेटला पॉलिश किंवा अशा बऱ्याच ठिकाणी तिचा वापर आहे. तसंच पळसाची सुद्धा लाख जी आहे ती वर्षातनं 2 वेळा येते. हां, बोराची म्हणजे बोरही मिळतील आणि त्यापासून लाखही मिळते. हां, नंतर आलं राळ. हा एक धुपातला एक प्रकार आहे. याचं फळ जे आहे त्याचा जो पल्प आहे त्याला साल बटर म्हणून मागणी चांगली आहे. ओरिसा, छत्तीसगडमध्ये याची जंगलं आहेत. हां, त्यामुळे आणि साल बटर त्याच्यापासून सुद्धा पुन्हा बी निघतं, त्यापासूनही तेल निघतं. ते तेल मिठाईमध्ये वापरलं जातं. यापासून डिंक मिळतो, तो वातविकार वगैरे किंवा सुगंधित हे असतो त्याच्यापासून परफ्यूमचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सुगंधी द्रव्य एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. हा रस सुद्धा वापरला जातो. नंतर बोसविला सेराटा, सलई गुगुळ. हा सलईतला एक प्रकार आहे. पूर्वी फकीर लोक विस्तावर थोडीशी पावडर टाकायचे आणि मोराच्या पंख्याने हवा केली की दुकानामध्ये इतका सुगंध पसरत होता. हे अँटीबॅक्टेरियल हे आहे. पूर्वी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आलेलं आहे की वातावरण शुद्धतेसाठी याचा वापर होत असे. यज्ञकर्मामध्ये वातावरण शुद्धतेसाठी म्हणून हे धूप प्रज्वलित केला जात असे. चौथा आहे बांबू. बांबूमध्ये मेस आणि मानगा ह्या 2 जाती आहेत आणि तिसरा बर्मा वगैरे आहे. पण मेस आणि मानगा हा फर्निचरसाठी किंवा मग आपले टमाटो किंवा ह्या झाडांना सपोर्टसाठी शेतीसाठी उपयोगी पडणारा हा एक चांगला प्रकार आहे आणि हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणाराही धरला जातो. नंतर बेलामध्ये 3 जाती आहेत. आपल्याकडचा जो बेल आहे साधारण त्याला एक 2 इंच डायमीटर म्हणजे छोटं फळ येतं. दुसरा जो बेल येतो त्याला साधारण अर्ध्या किलोच्या वर 1 किलो 1.25 किलोपर्यंत फळ येतं आणि तो हायब्रिड नाहीये. पण एवढं त्यापासून पल्प, ज्यूस, त्याच्यापासून जाम वगैरे तो तयार होतो. बेलाची पानं सुद्धा विकली जातात. त्यानंतर मोहाची फुलं सगळ्यांना माहिती आहे. त्याचे दारू सोडून बाकी बरेच उपयोग आहे. पौष्टिक फुलं असतात याची. एक उत्पन्नाचं साधन चांगलं आहे आणि मोहाची जी टोळंबी, मोहाचं जे बी आहे त्याला आपण टोळंबी म्हणतो. त्या टोळंबीपासून तेल निघतं. ते थोडंसं कडसर असतं. त्याच्यावरही त्याची शुद्धीकरण एक प्रक्रिया आहे. ती केली की ते सुद्धा म्हणजे चांगलं इडेबल होऊ शकतं. सध्या मोहाचं तेल ही जंगलात राहणारी जी मंडळी आहे किंवा अशा वातावरणात राहणारी मंडळी आहेत ही मोहाचं तेल सर्रास खाण्यासाठी वापरतात. आपण जे सोयाबीन किंवा सूर्यफूल वगैरे जे वापरतोय, जे जेनेटिकली डेव्हलप केलेले आहेत त्यापेक्षा तर हे निश्चित चांगलं आहे. पुढचा आहे रिठा. हा म्हणजे सोपनट म्हणून ओळखला जातो. त्याबरोबर शिकेकाई आहे. आता हे शॅम्पू वगैरे आल्यामुळे ही दुर्लक्षित झालेल्या प्रजाती आहेत, पण ह्याला भविष्य चांगलं आहे पुढे. याच्याबरोबर नागरमोथा वगैरे आणखीन जर कधी टाकलं तर पूर्वी स्त्रिया ज्या आहेत ते केस धुण्यासाठी याचा वापर करीत असत. या गोष्टी झाल्यात. हा जर कधी कोकण परिसर असेल तर या व्यतिरिक्त त्यांना त्या ठिकाणी नीम येणार नाही, पण बाकी झाडं येतात त्या ठिकाणी ब्लॅक डामर, काळा धूप त्यांना लावता येईल. ते एक झालं. ऊद आहे. त्यानंतर वावडिंग आहे त्याला की ज्याच्यापासून चांगलं म्हणजे ज्याला मार्केट चांगलं आहे. साधारण 800 ते 1200 रुपये किलो त्याचं वावडिंग विकलं जातं, त्याचं बी. नंतर मालकांगणी आहे, ज्योतिषमती म्हणून. याची काही आता म्हणजे याची लागवड बऱ्यापैकी आहे. हे वातविकारावर अतिशय प्रभावी औषध धरलं जातं. बुद्धीसाठी सुद्धा हे धरलं जातं. काहींना याची ॲलर्जी असते, पण याला मागणी चांगली आहे. तिसरं, कोकणामध्ये सुरंगी सगळ्यांना माहिती आहेच. अतिशय सुगंध असलेलं हे फूल आहे. याला मागणी चांगली आहे. याच्यापासून डिस्टिलेशन पद्धतीने हे अत्तर हे काढलं जातं, ऑइल काढलं जातं, त्यालाही मागणी आहे. उंडी हा एक चांगला प्रकार आहे.
थोडंसं खारवट जरी असले, समुद्र किनाऱ्याला खारवट जमीन थोडीशी असली तरी ही सहन करू शकते. याचं बी जे आहे, या बियापासून तेल निघतं आणि हे कोल्ड एक्स्ट्रॅक्ट पद्धतीने जर कधी घेतलं तर हे अरोमा थेरपीसाठी चांगलं, म्हणजे ज्याला मागणी चांगली आहे. त्यानंतर तिथंही कोकणातही मोह चांगला होऊ शकतो. फक्त यातलं नीम हा कोकणात नीट होणार नाहीये. ह्या सगळ्या जर कधी वनस्पती आपण आपल्या गावाच्या परिसरात लावल्यात तर आणि याची जर कधी आपण एक गावानी एक सोसायटी स्थापन केली, जो कोणी जे गोळा करून आणल आणि त्यामध्ये नंतर गावातली हे एकत्रित करून जर कधी एकत्रितरित्या विकलं तर त्याला दरही चांगला मिळेल. आणि ज्यांनी जितकं गोळा करून आणलंय, समजा मी 100 किलो निंबोळी गोळा करून आणली आहे, ती वाळवून 80 किलो भरलेली आहे, ती विकली, तर त्यातनं जी रक्कम येईल त्यातला काही भाग गाव ठेवून उरलेला भाग तो मलाही म्हणजे मला मिळू शकतो. किंवा त्या पद्धतीने जर कधी याची लागवड केली किंवा मग ह्या सगळ्या वनस्पतीची लागवड केली तर बायोडायव्हर्सिटी तयार होईल, वातावरण शुद्ध राहील, वातावरणाला एक म्हणजे थोडक्यात म्हणजे आपला परिसर हा जरा स्वच्छ आणि सुंदर राहील. वातावरण या दृष्टिकोनातनं, ऑक्सिजन या दृष्टिकोनातनं ह्या पद्धतीने जर कधी कोणी लागवड केली, अर्थात त्यांच्या याच्यामध्ये परिसरामध्ये ते त्यांनी ठरवायचंय की याच्यापासून आपल्याला उत्पन्न कसं घ्यायचं, हा एक विषय झाला. या उपर त्यांच्याकडे ज्या गावाच्या ज्या जमिनी आहेत किंवा फॉरेस्ट आहेत, फॉरेस्ट हे गाव जर कधी त्यांनी फॉरेस्टकडे मागणी केली ह्या झाडं लावण्यासाठी, हे यातलं कुठलंही झाड त्याची मुळं वापरली जात नाहीये. त्यामुळे ही जर कधी त्या जंगलाच्या ह्याच्यामध्ये लावली तर गाव त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकतं. फॉरेस्टलाही याच्यापासून फायदे होऊ शकतात, पक्षी चांगले येतील, वातावरण शुद्ध राहील. तर ह्या पद्धतीने बायोडायव्हर्सिटी मेंटेन होईल. हे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भविष्यामध्ये या झाडांची नितांत गरज आहे. जंगलतोड होत आहे, आपण जंगलं वाढवू शकतो. ही आमची म्हणजे एक इच्छा आहे की प्रत्येकाने गाव पातळीवर जर कधी अशा काही सुधारणा केल्यात तर आपण आपलं परिसर, आपले पुढची पिढी यांना निश्चित आनंद होईल. धन्यवाद. योग्य वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हे वेगवेगळे व्हिडिओ आपण जे बनवतोय ह्या सगळ्या ह्या फक्त थीम आहेत वेगवेगळ्या, ज्याला जशी हवी त्याच्यातनं त्यांनी चेंजेस करून त्या पद्धतीने ते वापरू शकतात. परिसर जितका आहे त्या परिसरानुसार याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. यामध्ये आपण याच्यामध्ये फक्त उत्पन्नाच्या बाबी ह्या ॲड करतोय की कशापासून उत्पन्न मिळतंय, याच्यावरचे प्रत्येकाचे काहींचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. पुढचे व्हिडिओ कालांतराने आपण टाकणार आहोत. धन्यवाद.